हे बघा, मी नांदेडहून आता बोलत आहे. आम्ही नांदेड टू मुंबई लाँग मार्च काढत आहोत. तो ओबीसींच्या हक्काने अधिकारासंदर्भात काढत आहोत. याच्यामधला आमचा महत्त्वाचा विषय असा आहे की VJNT किंवा ओबीसींना एखादं प्रमाणपत्र जर काढायचं म्हटलं तर त्यांना 6-6 महिने चक्रा माराव्या लागतात. त्यांना 1960 पूर्वीचे पुरावे मागितले जातात. आणि रिजेक्शनच्या प्रमाणाचा जर विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त एका घिसाडी समाजाची फक्त 3 प्रमाणपत्र इश्यू करण्यात आलेली आहेत. म्हणजे रिजेक्शनचं प्रमाण VJNTचं आहे. त्यांना सर्टिफिकेट मिळतच नाही. तरी या महाराष्ट्रामधले मुख्यमंत्री किंवा संबंधित तेव्हाचे मुख्यमंत्री यांनी शिंदे समितीसारखी समिती नेमली आणि कुणब्याची सर्टिफिकेट काढून यांना 8,25,000 सर्टिफिकेट इश्यू केली गेली. माझा या पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, प्रशासनाला, मंत्रिमंडळाला सवाल आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ज्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना दाखले मिळत नाहीत, ते दाखले मिळण्यासाठी, त्यांना सहाय्य करण्यासाठी या महाराष्ट्रामधल्या एखाद्या मुख्यमंत्र्यानं, एखाद्या मंत्र्यानं या VJNTसाठी, या ओबीसीसाठी एकही समिती नेमली नाही. परंतु ज्यांची मतं जास्त, ज्यांचं राजकारणातलं प्रमाण जास्त, ज्यांनी तुम्हाला वेठीस धरले म्हणून तुम्ही शिंदे समितीसारखी समिती नेमता आणि लाखो सर्टिफिकेट तुम्ही शासनाच्या संरक्षणात इश्यू करता, या गोष्टीला विरोध आहे आमचा. आणि बोगस कुणब्यांना विरोध करणे, पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये ज्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक अन्याय झाला आहे त्या लोकांचे हक्क अधिकार टिकवण्यासाठी आम्ही नांदेड ते मुंबई लाँग मार्च काढत आहोत. आणि खोट्या ओबीसींच्या विरोधामध्ये खऱ्या ओबीसींनी रस्त्यावर उतरलं पाहिजे, आपल्या हक्क अधिकाराची लढाई लढली पाहिजे. यासाठी आम्ही आंदोलन उभं करत आहोत. किती तारखेला लाँग मार्च? हे बघा, आमचा लाँग मार्च साधारणपणे ऑगस्ट एंडला असेल. आणि हा लाँग मार्च नांदेडपासून सुरुवात झाल्यानंतर आमच्या ओबीसींच्या ऊर्जास्थळांवरती हा लाँग मार्च जाईल. आमचे पॉकेट्स, तालुके, गावं दिवसाला जवळजवळ 2 ते 3 सभा होतील. कुणाला विरोध करण्यासाठी म्हणून नाही. अहो, ज्याला विरोध करायचा त्याला संविधान कळत नाही, ज्याला ओबीसींचे हक्क अधिकार कळत नाहीत, ज्याला सामाजिक अन्याय कळत नाही, काय त्यांना विरोध करायचा आहे हो? जे शिवराळ भाषा बोलतात, जे वयोवृद्ध माणसांना, ओबीसीच्या लोकांना मंत्रिमंडळात घेतलं म्हणून आदळआपट ज्यांची चालू आहे. अरे, लोकनियुक्त सरकारमध्ये सर्वसमावेशक लोकांना घ्यावं लागतं. हे लोकशाहीचं मूलभूत तत्त्व आहे. आणि तुम्ही ओबीसीचा मंत्रिमंडळात समावेश झाला म्हणून आकाश पाताळ एक करायला लागला आहे. तुम्ही बघून घ्यायची भाषा बोलताय, किंमत चुकवावी लागल म्हणताय. अरे, लोकशाही आहे, इथं काय झुंडशाही आहे, हुकुमशाही आहे. त्यामुळे अशा गोष्टींना ओबीसी भेग घालणार नाही. खऱ्या ओबीसीची लढाई या महाराष्ट्रामध्ये आमच्या लाँग मार्चच्या माध्यमातून आम्ही पर्क्युलेट करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना किंवा तदनंतर ज्या शिंदे समितीला मुदतवाढ शासनाच्या माध्यमातून दिली, ज्या शिंदे समितीला या महाराष्ट्राच्या शासनानं नेमलं, त्या शिंदे समितीच्या माध्यमातून 8,25,000 सर्टिफिकेट इश्यू केल्याचा दावा केला जातो आहे. खरं तर या शिंदे समितीनं ओबीसीचं आरक्षण मुडीत काढलेलं आहे, संपवलेलं आहे. या समितीवर आमचा आरोप आहे की बोगस सर्टिफिकेट, बोगस कुणबी दाखले, अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून जर लाखो सर्टिफिकेट वाटले गेले असतील तर ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे. या शिंदे समितीनं शासनाच्या संरक्षणात ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपवलेलं आहे.